राहुल नार्वेकर आता दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष झालेत। आमदारांकडून एकमतानं त्यांची निवड झाली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नार्वेकरांवर कौतुकाचा वर्षाव झाला। अध्यक्ष निवडीवर विरोधकांनी मात्र बहिष्कार घातला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राहुल नार्वेकर यांच्या फेरनिवडीचं कौतुक केलंय। हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्याच टर्ममध्ये ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले। विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील आपल्या कामाची चुणूक त्यांनी दाखवली होती। विशेषतः कायद्यावर भाषण करत असताना राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून किंवा विधानसभेचे 2.5 वर्ष प्रत्येक छोट्यातला छोटा बारकावा हा शोधून काढून आणि त्या बारकाव्यावर बोट ठेवण्याचं काम ते करायचे। आपल्याला देखील राजकीय वारसा लाभलाय, त्याला अधिक आपण संपन्न केलं। त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा देखील सरकारला लाभ झालेला आहे। या राज्याला मोठा फायदा आता होईल। 2.5 वर्ष नक्कीच आपल्या कामकाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेबांची आज बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो। त्यांची बिनविरोध निवड होण्यापाठीमागचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांची, कार्यक्षमतेची आणि त्यांच्या अनुभवाची ही पोचपावती आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही।